उरणमधील चिरनेर कळमसुरे गावकऱ्यांनी एका चोरट्याच्या मुसक्या आवळून त्याला पोलिसांच्या हवाली केले. चोरीसाठी वापरण्यात येणारी कारही पोलिसांनी ताब्यात घेतली. पोलिसांना जे जमलं नाही ते तरुणांनी करून दाखवलं अशी चर्चा आता रंगू लागली. जनशिक्षण संस्थान रायगडच्या प्रशिक्षणार्थी महिला कर्मचाऱ्यांनी JSS रायगडच्या माध्यमातून एकदंत मंदिर सहाण परिसरात स्वच्छता अभियान राबवले. सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन संस्थेचे डॉक्टर विजय कोकणे यांनी केले. कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात 22 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता आमदार नितेश राणे यांच्या हस्ते महाआरती आणि कार सेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. म्हसळा फणसब येथील आई सोमजाई जाखमाता सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचा उत्सव नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उत्सवाला समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आई सोमजाईचे आशीर्वाद घेतले. शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्ताने चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच, उपसरपंच आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. हनुमान मंदिर वावरले येथे हा उपक्रम घेण्यात आला. ACBच्या चौकशीनंतर राजापूरचे आमदार राजन साळवी मतदारसंघात पुन्हा जनसेवा आणि पक्ष कार्यासाठी बाहेर पडले. बंधू दीपक साळवी यांच्यासोबत ते ACBच्या रत्नागिरी कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहेत. कणकवली तालुक्यातील 45 गावांमध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी अशा एकूण 3995 नोंदी सापडल्या. या नोंदी 1897 पासूनच्या असून ज्यांना जात दाखल्यांची आवश्यकता आहे अशा संबंधितांनी प्रकाशित पुराव्यांसह अर्ज करावा असे आवाहन कणकवलीच्या तहसीलदारांनी केले. चोरीसाठी वापरण्यात आलेली गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली. हा प्रकार चिरनेर गव्हाणफाटा रस्त्यावरील टाकी बस स्थानकाजवळ घडला. सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पोलिसांच्या मदतीने आग विझवली. भारताचा माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. क्रिकेटपटू आमरे हे मूळचे राजापूरचे असून गणपतीपुळ्यात ते रिसॉर्ट बांधत आहेत. क्रिकेटमध्ये स्थानिक मुलींचा सहभाग वाढावा याकरता प्रवीण आमरे यांचे प्रयत्न सुरू आहेत. रोहा तालुक्यातील एका शाळेत शिक्षक हजेरी घेत असताना एक विद्यार्थी जय श्रीरामचा नारा देत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. त्यामुळे आता शाळांमध्येही जय श्रीरामचा फीवर पाहायला मिळतोय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.